1952 साली भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिलं मेडल मिळालं होतं। 1952 भारताला सुद्धा आणि महाराष्ट्राला सुद्धा पहिलं ऑलिम्पिक मेडल होतं। त्यानंतर भारताला भरपूर मेडल मिळाले, परंतु महाराष्ट्राला एकही मिळालं नव्हतं। खाशाबा जाधव यांनी आपल्याला पहिलं मेडल मिळवून दिलं होतं आणि आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाज स्वप्नील कुसाळे यांनी आपल्याला ब्रॉन्झ मेडल मिळवून दिलेले। 50 मीटर प्रोन प्रकारात हे मेडल त्याला मिळाले आहे। महाराष्ट्राची खूप वर्षाची प्रतीक्षा संपली, खूप वर्षाची। भारतासाठी त्यानं मेडल जिंकलंय ही अत्यंत आनंदाची बाब आहे। तब्बल 72 वर्षांनी मेडल मिळाले महाराष्ट्राला, 72 वर्षांनी। फार मोठी प्रतीक्षा होती, याचा आनंद सर्व भारतालाच आहे, संपूर्ण भारताला या गोष्टीचा आनंद आहे। आता या मागे खूप मेहनत आहे हे सांगण्याची काही वेगळी गरज नाही, या मागे भरपूर मेहनत आहे त्याची आहे, त्याच्या संपूर्ण परिवाराची आहे, खूप मेहनत आहे। 2015 पासून तो तिकीट कलेक्टर होता, रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून कार्यरत होता। आपल्या स्वप्नीलला दुसरा धोनीच म्हणत आहे, कारण धोनीचा पण प्रवास सारखाच होता, त्यामुळे दुसरा धोनीच आहे असं म्हणत आहे। आता आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी 1 कोटीचं बक्षीस जाहीर केलेलं आहे, 1 कोटीचं बक्षीस जाहीर केलेलं आहे व तसेच सर्वांकडून अभिनंदन होत आहे। भारतातून, संपूर्ण भारतातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय, अत्यंत आनंद होतो या गोष्टीचा। असे भरपूर मेडल भारताला मिळो, महाराष्ट्राला मिळो अशी इच्छा। व्हिडिओ आवडला असेल नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।